शपथ घेतली की तुमच्या विचारांचा प्रचार करीन, त्यानंतर कोण गेलं तिथे? त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गेले. त्यांनी ती सगळी परिस्थिती आणि अवस्था बघितली आणि त्यांनी तिकडे निश्चय केला की महाराजांची इथे समाधी बांधली पाहिजे. म्हणून महाराष्ट्रभर त्यांनी फतवाच काढला आणि महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या जातीतल्या लोकांनी तिथे पैसे दिले. अनेक वेगवेगळे लोक होते आणि त्या सगळ्या पैशांमधनं आज तुम्ही जे रायगडावरती महाराजांची समाधी बघताय ती बांधली गेली. आज आमच्याकडे सगळे जे महापुरुष आहेत हे सगळेजण वाटून घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, लोकमान्य टिळक ब्राह्मणांचे, महात्मा ज्योतिराव फुले माळ्यांचे, आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, प्रत्येक जण आपापल्या जातीत विनाकारण काही संबंध नाहीये. मग हा जर प्रसंग आपण पाहिला तर शिवछत्रपतींच्या ठिकाणी पहिले जाणारे ज्योतिराव फुले माळी होते, ज्यांनी सांगितलं तुमच्या विचारांचा मी प्रचार करीन. दुसरे गेले ते लोकमान्य टिळक ब्राह्मण होते, त्यांनी समाधी उभी केली. ज्यांच्याकडे आज महापुरुषांकडे आम्ही ज्या जातीने पाहतो ना किंवा जातीने पाहायला जे लावतात ना, मला असं वाटतं त्यांनी ही गोष्ट बघणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. अहो, जात एखाद्याला प्रिय असणं मी समजू शकतो, पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष निर्माण करणं आज महाराष्ट्रातली परिस्थिती इतकी भीषण आहे. मला असं वाटतं यातनं आपण प्रत्येकाने हा महाराष्ट्र सुधारला पाहिजे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, हा निवडून येईल, तो निवडून येईल, तो हरेल, तो पडेल, चालू राहील. पण एकदा का राज्याचं व्याकरण बिघडलं ना सगळं सुधारता नाही येणार. मी जो प्रयत्न करतोय तो हा प्रयत्न करतोय. आज या महाराष्ट्रामधल्या मी मशिनींवरचे भोंगे खाली आणायला सांगितले, आले पण खाली, बंदही झाले. एक वेळा आम्ही बंद करतो पण हनुमान चालीसा म्हणू नका. उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते, सगळे बंद झाले. 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती त्या सरकारने केसेस टाकल्या. का? कारण हनुमान चालीसा म्हणणार होते. म्हणजे संरक्षण कोणाला? मशिनींवरच्या लाऊडस्पीकरना. मागे एकदा कधी अनेकदा माननीय बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं का अनेक सभांमधनं सांगितलं होतं की या मशिनींवरचे भोंगे खाली आले पाहिजेत. जर ती गोष्ट जर समजा राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती 17,000 जणांवरती तुम्ही केसेस टाकता. तुमचा कल कळला आम्हाला कुठे आहात तुम्ही? ही काँग्रेस जी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, हे राहुल गांधी अक्कल पण नाही त्याला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते. त्या दिवशी आमच्या त्या काय आपल्या खासदार वर्षाताई गायकवाड, व्यासपीठावरती वर्षाताई गायकवाड